नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। 14 जून 2024 को पूरे महाराष्ट्र में रिलीज हुई संघर्ष योद्धा फिल्म संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल फिल्म के डायरेक्टर आबा द्वारा नागपुर के प्रेस क्लब में पत्रकार परिषद आयोजित की गई। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने संघर्ष योद्धा फिल्म में मनोज जरांगे पाटिल की भूमिका निभाने वाले अभिनेता रोहन पाटिल से विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। जे बाकीचे काही छोटे मोठे कलाकार आम्ही घेतले, त्याच्यामध्ये त्यांचं ऑडिशन घेतलं। मोठ्या कलाकारांचं आम्ही ऑडिशन नाही, आम्ही चेहरे आम्हाला कारण पात्र तशा पद्धतीचे पाहिजे होते। त्यांच्या वडिलांसारखा असेल किंवा त्यांच्या मिसेससारखा असेल किंवा त्यांच्या मित्रांसारखा असेल, तर आम्ही सेम ते ऑडिशन न घेता कलाकार चॉईस केले। आणि मी माझी भूमिका फक्त तुम्ही जे म्हणताय की ऑडिशन माझ्यासाठी झालं का, तर मी जरांगे पाटलांच्या विचाराशी निगडीत होतो आणि मी सगळ्यांना सांगितलं की त्यांची भूमिका मी कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून एवढी कॉन्फिडन्सली मांडेल। त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं आणि मी त्या ठिकाणी भूमिका पार पाडली आणि जरांगे पाटलांना आवडलं मी त्यांची भूमिका पार पाडतोय। आज आम्ही नागपूरमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि आनंदाची गोष्ट एवढी वाटते की आज या ठिकाणी जे पत्रकार बंधू आणि भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहेत। खरंच खूप म्हणजे असं वेगळं वाटतंय, कारण अशी प्रेस आमची मुंबईमध्ये जाते, मुंबईनंतर त्याच्यापेक्षा मोठी म्हणलं तरी चालेल, तर ती या ठिकाणी नागपूरमध्ये होताना दिसत आहे। त्यामुळे सर्वांचे मनापासून मी खूप आभार व्यक्त करतो। आणि चित्रपटाविषयी बोलायचं म्हटलं तर त्या चित्रपटाचं लेखन मी केलेलं आहे, त्यामुळे मी एक भाग्यवान आहे की जरांगे पाटलांचा या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आणि तो लिहिण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे। तर आपण जरांगे पाटलांना गेली 9-10 महिन्यापासून संपूर्ण राज्य देश आज आपण त्यांना ओळखत आहोत, सगळ्यांना ते माहिती झाले आहे। परंतु त्यांचा हा संघर्ष हा 8-9 महिन्यांचा किंवा 1-2 वर्षांचा नसून हा संघर्ष गेली 15 ते 20 वर्षापासूनचा त्यांचा हा संघर्ष चालू आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते मनाभावापासून येणाऱ्या 21 जून 2024 ला राज्यभर जो सिनेमा प्रदर्शित होतोय त्या व्यक्तीने बलाढ्यांना घाम पडला, कुणालाच ऐकलं नाही आणि पुन्हा झुकलं नाही, ते व्यक्ती म्हणजे जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील हा सिनेमा बनला आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटील साहेबांची भूमिका मला करण्याची संधी मिळाली। खूप स्वतःला भाग्यवान समजतो। खूप चांगला सिनेमा आहे। आम्हाला ह्या सिनेमाच्या माध्यमातून राज्याला फक्त एकच गोष्ट दाखवून द्यायची की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष करत असाल तर तो जरांगे पाटलांसारखा करावा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। खूप चांगला सिनेमा आहे। आज नागपूरमध्ये प्रमोशनला आम्ही आलो, राज्यभर प्रमोशनच्या दौऱ्यावर आहेत। म्हणजे मला मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं की ह्या सिनेमाला प्रमोशनला आम्हाला एवढा रिस्पॉन्स भेटतोय की जसं जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौऱ्यावर असताना त्यांना तालुक्यात अडवलं जायचं, हजारोंच्या संख्येने स्वागत केलं जायचं, तसं हा प्रकार आम्हाला बघायला मिळतोय की लोक चौकात आम्हाला अडवत आहेत, आमचं स्वागत करतायत, डीजे लावतायत, हलक्या बाजू